तुमचे नाव, संसार आणि तुमचे पती सचिन गिधे यांच्याबद्दल सविस्तर सांगा. माझे नाव श्रद्धा सचिन गिधे. आम्ही शिर्डी येथे साध्या परिस्थितीत व समाधानाने संसार करत होतो. माझे पती अत्यंत मेहनती, सरळमार्गी आणि कुटुंबासाठी झटणारे होते. घर चालविण्याची सर्व जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत होते. त्यांच्या आयुष्यातील वडील हा शब्द केवळ आठवणच बनून राहिला आहे. तुमच्या पतीचे अपहरण झाल्याची पहिली माहिती तुम्हाला कशी मिळाली? त्या दिवशी माझ्या पतीच्या एका मित्राचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला, तुटका होता. त्याने सांगितले की सचिन अचानक संपर्काबाहेर आहे आणि त्याचे अपहरण झाले असल्याची शक्यता आहे. तो फोन माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर क्षण होता. एका पत्नीच्या मनात जे विचार येतात ती भीती घालमेल शब्दात सांगत अशक्य आहे. ही माहिती मिळताच तुम्ही तत्काळ काय केले? मी घरी थांबले नाही. डोळ्यासमोर अंधार दाटला होता, पण तरीही मी स्वतःला सावरलं. मुलांकडे पाहून मी घट्ट केला आणि पोलीस स्टेशन गाठवलं. पोलिसांसमोर उभी राहून मी अक्षरशः हात जोडून सांगितले की माझ्या पतीचं अपहरण झालेलं आहे. वेळ वाया घालवू नका. पोलिसांनी तुमच्या तक्रारीवर नेमकी काय भूमिका घेतली? पोलिसांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी अपहरणाचा गुन्हा न करता केवळ मिसिंग नोंद केली. थोडा वेळ थांबा, परत येईल अशी उत्तरे देण्यात आली. त्या एका निष्काळजी निर्णयामुळे माझ्या पतीच्या जीवावर बेतले. तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली का? हो, आम्ही जवळपास सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेले. मी, माझे दीर, कुटुंबातील इतर सदस्य प्रत्येक दार ठोठावलं. आम्ही रडलो, विनवण्या केल्या, पण कुणालाही आमच्या वेदना भागपत्ता नव्हता. त्या काळात तुमची आणि तुमच्या मुलांची मानसिक अवस्था कशी होती? माझ्या आयुष्यातील ते दिवस म्हणजे नकर होते. झोप नव्हती, भूक नव्हती. मुलं रोज वडिलांविषयी विचारायची, आई बाबा कुठे? हा प्रश्न माझा काळजावर वार करत होता आणि म्हणून मी रोज आतून तुटत होते. आत्मदहनाचा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा माणूस शेवटचा मार्ग निवडतो. आम्हाला असं वाटले की आमचा जीव आम्हाला लावल्याशिवाय प्रशासन हालचाल करणार नाही. आत्मदहनाचा निर्णय हा वेडगळ नव्हता, तो आमच्या असण्याचे आक्रोश होता. या निर्णयानंतर प्रशासनाची प्रतिक्रिया काय होती? आमच्या या टोकाच्या निर्णयानंतरच प्रशासन खडबडून जागं झालं. लगेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक तयार करण्यात आला. म्हणजे जीवावर बेतल्याशिवाय न्याय मिळाला नाही, कडू वस्तुस्थितीत आहे. मुख्य आरोपी आणि तपासाबाबत काय निष्पन्न झाले? मुख्य आरोपी दीपक पोकळे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने माझ्या पतीची निर्घृणपणाने हत्या केल्याची कुटुंबाने दिली. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या संसारात अंत झाला होता.
पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर काय घडले असते? जर पहिल्या दिवशी अपहरणचा गुन्हा दाखल झाला असता तर तपास वेगात झाला असता. माझा पती कदाचित जिवंत सापडला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पतीचा जीव गेला याची मला खात्री आहे. या संपूर्ण घटनेला तुम्ही कोणाला जबाबदार धरतात? मी थेट त्या पोलीस अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरेल ज्यांनी माझी तक्रार गंभीरतेने घेतली नाही. त्यांनी केवळ पाऊल उचलला असता तर आज माझा संसार उद्ध्वस्त झाला नसता. आरोपीच्या अवैध व्यवसायाबद्दल काय सांगाल? आजही दीपक पोकळे याचे अवैध व्यवसाय सुरू आहेत. याचा अर्थ त्याला कुणाचं तरी संरक्षण आहे. सामान्य माणसासाठी कायदा केवळ आणि गुन्हेगारासाठी केवळ हीच आजही परिस्थिती आहे. तुमची प्रशासनाकडे नेमकी काय मागणी आहे? माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असलेले पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा ही माझी ठाम मागणी आहे. तुम्हाला नेमकी कोणता न्याय हवा आहे? माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा, दोषी पोलिसांना शिक्षा आणि माझ्या मुलांना सुरक्षित भविष्य हाच माझा न्याय आहे. शेवटचा संदेश तुम्ही काय द्याल? आज माझा नवरा गेला आहे. दुसरा उद्या कुणाचा संसार उद्ध्वस्त होय नये म्हणून पोलिसांनी यंत्रणेला वेळेत जागे यावे हीच माझी शेवटची मागणी आहे.